अमेय अँड जॉन वॉटर पार्क मुरबाडपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर शिरवली या गावाजवळ हे वॉटर पार्क आहे. अतिशय सुसज्ज आणि स्वच्छ आणि सुंदर परिसर असं हे वॉटर पार्क आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवून वीकेंड करण्यासाठी या ठिकाणी गेलो होतो. खूप छान सोय, जेवणापासून ते स्वच्छतेपासून तर बाकी सगळ्या गोष्टींचं इथे खूप छान असा अनुभव आलेला आहे. खूप मोठा एरिया आहे, तुम्ही बघू शकतात. पाणी, त्याचप्रमाणे इतर काही जे आपण स्वच्छतेच्या बाबत जे काही महत्त्वाच्या गोष्टी मानतो त्याचीही खूप जवळजवळ मी म्हणते 100% काळजी घेतलेली आहे. हे वॉटर पार्क आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस असं वाटत नाही बाहेरून की एवढं मोठं असेल, पण आतमधला जर तुम्ही तो जो ओरा, तो जो वातावरण पाहिला तर इतका मनाला भावणारा आहे. तुम्ही रात्रीला स्टे देखील इथं करू शकता. इतकी सुंदर सोय इथं केलेली आहे. प्रशस्त आणि सुसज्ज असं हे वॉटर पार्क तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. खूप छान अशा स्लायडिंग, छोट्या मुलांच्या हिशोबात, मोठ्यांच्या हिशोबात खूप चांगलं असं वातावरण इथं आहे. आम्ही जवळजवळ 15 जणं होतो आणि आम्ही बऱ्यापैकी या वॉटर पार्कमध्ये दिवसभर मजा केलेली आहे. वॉटर पार्क आपण शक्यतोवर खूप लांब जातो, पण जे काही मंडळी जी मुरबाडमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी खूप चांगलं हे वॉटर पार्क सहज प्रवासामध्ये होऊ शकतं. बघू शकतात असे छोटे छोटे खूप सुंदर असे रो हाऊस इथं बांधलेले आहेत आणि बारीक ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला ॲट्रॅक्ट करतात अशा सगळ्या गोष्टींचा खूप छान विचार करून हे वॉटर पार्क बांधलेलं आहे. शांतता तुम्हाला हवी तशी, अजिबात गोंगाट नाही, गोंधळ नाही. तुम्ही आणि तुमचा मित्रपरिवार किंवा आपण आणि आपली फॅमिली एवढंच वातावरण इथं आहे. हे जे आहे इथं छोटासा रेन पॉईंट दिलेला आहे. इथेसुद्धा बारीक असा पाऊस पडून त्याच्यामध्ये तुम्ही मनमुराद भिजण्याचा आनंद घेऊ शकतात. साऊंडची व्यवस्था आहे, झाडं. त्याच्यानंतर जर तुम्ही थकलेत तर इथे तुमची बसायची देखील व्यवस्था केलेली आहे. खूप छान आणि सुसज्ज असं हे वॉटर पार्क आहे. मी आतापर्यंत एवढ्या वॉटर पार्कला गेले, पण इतकं स्वच्छ आणि हायजीन जेवणाच्या बाबत म्हणा किंवा इतर स्वच्छतेच्या बाबत म्हणा असं हे वॉटर पार्क आहे. वॉटर पार्क आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण हा विचार करतो की तिथे फार गर्दी नसावी. आपला एक स्वतःचा छानसा ग्रुप नेऊन आपण तिथं मज्जा केली पाहिजे. ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्या माइंडमध्ये असतात त्या सगळ्या सेट होण्यासाठी हा वॉटर पार्क खरंच खूप सुंदर आहे. जर तुमचा वीकेंडचा काही प्लॅन असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वॉटर पार्कला भेट देऊ शकतात. मोठ्या माणसांसाठी ही अशी छान अशी स्लाईड दिलेली आहे. खूप उंच आहे, पण तिला स्लोप खूप छान दिलेले असल्यामुळे भीतीचं काही कारण नाही. बऱ्यापैकी आम्ही ह्या स्लाईडमध्ये देखील मजा केलेली आहे. मी हा थोडा दुपारी निवांत वेळ मिळाल्यानंतर व्हिडिओ घेतलेला आहे, जेणेकरून हा मला वॉटर पार्क व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल. जागोजाग तुम्हाला बसायला, शांतता अनुभवायला खूप सुंदर असा ओरा दिलेला आहे. वातावरण खूप छान आहे. त्याच्याच बाजूला छोटंसं गार्डन देखील आहे. तुमच्या सोबत जर लहान मुलं असले तर त्यांना खेळण्यासाठी बाजूच्या एरियामध्ये गार्डनची देखील सोय केलेली आहे. पार्किंगची सोय देखील खूप चांगली आहे आणि खूप म्हणजे एकंदरीत खूप सुंदर असं वातावरण ह्या वॉटर पार्कचं वाटलं. तुम्हाला जर इतर काही माहिती या वॉटर पार्कविषयी हवी असेल, उदाहरणार्थ याचं पेमेंट वगैरे, तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी इतर माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन. पण खरंच तुम्हाला जर कल्याणपासून, बदलापूरपासून जर तुम्हाला एकदम शांत असं आणि स्वच्छ सुंदर असं वॉटर पार्क एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की या वॉटर पार्कला व्हिजिट द्यावी. ज्यावेळेस आपण अशा काही वॉटर पार्कला भेट देतो किंवा आपण अशा वॉटर पार्कला जातो, आपल्या माइंडमध्ये एक असतं की आपण
रिलॅक्स व्हायला पाहिजे. पण ह्या वॉटर पार्कला गेल्यानंतर खरंच तो अनुभव छान होता. रात्रीच्या स्टेची सुद्धा इथं खूप चांगली सोय केलेली आहे, ती पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. खूप मुलांनी एन्जॉय केलेला आहे आणि म्हणजे अक्षरशः माझ्याकडे शब्द नाही आहेत. आम्ही पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये मजा केलेली आहे. जेवणानंतर आम्हाला जो थोडासा वेळ मिळाला होता त्याच्यामध्ये मी ही जी व्हिडिओ शूट आहे ती करून घेतली. इथे छोटीशी बैलगाडी खूप सुंदर सजवलेली आहे. रेनबो देखील खूप छान सजवलेला आहे. फोटोशूटसाठी तुम्ही इथे करू शकतात. हा जो वरती दिसतो ना हा एरिया, इथे तुम्हाला काही प्ले गेम ठेवलेले आहेत. ही बैलगाडी खूप छान सजवलेली आहे लाकडापासूनची. स्वच्छता जर तुम्ही म्हणाल तर इतकी छान आहे की तुम्हाला कुठेही काहीही असं घाण वगैरे दिसणार नाही. खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे. जागोजाग फुलं, अगदी वेगवेगळ्या निरनिळ्या रंगाची फुलं इथे लावण्यात आलेली आणि त्याची खूप छान काळजी घेतलेली. एमे अँड जॉन रिसॉर्ट, मुरबाडपासून काही फार नाही, फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर हा रिसॉर्ट आहे आणि खूप छान सुसज्ज असा हा रिसॉर्ट आहे. तुम्हाला जर प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही हा रिसॉर्टचा नक्की विचार करावा. हा रिसॉर्ट आपल्याला एक प्रकारची म्हणजे मनशांती म्हटलं तरी चालेल. नाईटचा लुक पण खूप छान आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. दिवसा तर आम्ही खूप मजा केलेली. माझा जो काही ग्रुप होता त्याच्यासोबत आम्ही खूप सारे धमाल मस्ती ह्या वॉटर पार्कमध्ये केलेली आहे. इथे प्ले गेम आहेत वरच्या साईडला. तुम्हाला जर असं वाटत असेल की चला आता आपल्याला थोडेसे गेम खेळायचे आहेत तर तुम्ही इथं येऊन गेम देखील खेळू शकतात. टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, अजून कॅरम, बरेचसे आहेत. खूप सारे गेम आहेत, ते तुम्ही इथं येऊन देखील खेळू शकतात. काही लोक नाईटला इथं स्टेला आलेली असतात, त्यांच्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे. एक प्रकारे माणूस रिलॅक्स होण्यासाठी जे काही त्याला हवं असतं की थोडंसं काहीतरी विरंगुळा, थोडंसं रिलॅक्सेशन, तर त्याच्यासाठी खरंच खूप छान. हा जो समोरचा पॉईंट आहे तिथं लहान मुलांसाठी थोडीशी कमी हाईट दिलेली आहे आणि इकडची ही जी बाजू दिसत आहे त्याच्यामध्ये थोडीशी हाईट त्यांनी वाढवलेली आहे. समोर सगळी लहान मुलं आहेत आणि ह्या साईडला मोठी माणसं, मोठ्या मुलं येऊन एन्जॉय करू शकतात. पुढे हाईट आणि छोटे हा जो ही जी ब्लॅक पट्टी दिसते तिथे त्यांनी 2 छोट्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं छोट्यांचा आणि मोठ्यांचा विचार करून एकत्रित असा हा स्विमिंग पूल बांधलेला आहे. खूप छान वाटलं इथे जाऊन. हे जे समोर दिसतं ना हे ब्लॅक, ते थर्माकॉल टाईप आहे आणि तिथे पाणी सुरू झाल्यानंतर असं वॉटरफॉल पडतो, तोही खूप सुंदर वाटतो. तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही पाणी किती स्वच्छ आहे. मुलांनी तर खूप एन्जॉय केलेलं आहे, खूप एन्जॉय. मला स्वच्छता खूप जास्त आवडली एमे अँड जॉन रिसॉर्टची. म्हणजे माझ्याकडून जर रेटिंग मिळालं तर ह्या वॉटर पार्कला 5/5 रेट मी देणार. खूप सुंदर वाटला, अनुभव चांगला होता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला जर व्हेज हवं असेल तर व्हेज, नॉनव्हेज हवं असेल तर नॉनव्हेज, तसं तुम्ही आधी त्यांना सांगणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमच्या सोयीनुसार ते जेवण बनवून ठेवतील आणि तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथं सर्व केलं जातं. दुपारी आम्हाला खूप भूक लागलेली असल्यामुळे मी जेवणाचा फोटो घ्यायला आणि थोडासा व्हिडिओ करायला विसरले. सकाळी आम्ही गेल्यानंतर 10 वाजता गेल्यानंतर आम्हाला मिसळ पाव पोहे असा नाश्ता गरमागरम आलेला होता. मॉर्निंगला तुमचा 10-10:30 वाजता नाश्ता झाल्यानंतर दुपारी तुमच्या वेळेनुसार आम्ही 2:30 ते 2:45च्या घरात जेवलो. तेव्हा 2 भाज्या, डाळ भात, चपाती, एक स्वीट, असे छान लोणचं पापड वगैरे सगळं
आणि नॉनव्हेजमध्ये तुमच्या माइंडमध्ये जे असेल ते तुम्ही ऑर्डर देऊन बनवायला लावू शकता. जेवणाची पण चव अप्रतिम होती, अप्रतिम. स्वच्छतेची फार काळजी घेतलेली होती. ज्यावेळेस आपण अशा एखाद्या रिसॉर्टला जातो ना, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये असतं की आपण फार शांतपणे रिलॅक्स करून थोडंसं मजा केली पाहिजे, आणि ते आमचं सगळं इथं साध्य झालं. छोट्या आणि मोठ्या मुलांचा विचार करून बऱ्याचशा इथं स्लाईड ठेवलेल्या आहेत, लहान मोठ्या. काहींना हाईट कमी, काहींना हाईट जास्त. खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे, खूप सुंदर आणि साधं सरळ आहे. आपण एखाद्या रिसॉर्टला जेव्हा जातो त्यावेळेस त्या रिसॉर्टच्या बाबत आपल्याला थोडीशी माहिती किंवा पूर्वकल्पना असेल तर आपला प्लॅन खूप चांगला होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे एमे अँड जॉन ह्या रिसॉर्टला एक्सप्लोअर करण्यासाठी. तुमचा खेळून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स बसायचं असेल तर ती देखील सोय तो खूप उत्तम प्रकारे केलेली आहे. लांबची मंडळी जी कोणी असतील त्यांना स्टे करण्यासाठी इथं खूप चांगले असे रो हाऊस दिलेले आहेत. तिथले सुद्धा जर तुम्हाला रेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी पॉसिबल होईल तेवढं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आता मागचा वॉटरफॉल चालू केलेला आहे, खूप छान वाटतो आहे. ह्याच्या 3 दिसत आहे ना, ह्या 3 पायऱ्या ठेवलेल्या आहेत बाजूला छोट्या मुलांना, आणि इथून त्याची थोडी थोडी हाईट वाढत जाते, पाण्याची खोली वाढत जाते. बघू शकता तुम्ही, वॉटरफॉल चालू झालेला आहे. त्याच्यात भिजण्याचा आनंद देखील खूप छान होता. पायऱ्या असल्यामुळे मुलांना पण थोडंसं सेफ वाटत होतं, कारण घाबरली नाहीत ती. हळूहळू उतरणं चढणं त्यांना छान वाटलं, आणि पाण्याचा अंदाज घेऊन त्यांना मजा करता आली. तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खरंच खूप सुंदर असा हा वॉटर पार्क आहे. इकडच्या बाजूला थोडी हाईट आहे, ज्यांना कोणाला हाईटमध्ये पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी. पाण्यामध्ये मजा करण्याचा एक आनंद वेगळाच असतो. माणूस खूप रिलॅक्स होतो. आमच्यासोबत आलेला एक छोटा मुलगा तो खूप छान स्विमिंग करत होता. स्विमिंग त्याला येते म्हणून त्याने खूप छान पोहण्याचा आनंद लुटला. बघू शकता तुम्ही, इथं बारीक असा पाऊस छोटासा सुरू झालेला आहे. याच्यातही भिजण्याचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. ज्यावेळेस असा पाऊस पडत होता त्याच्यामध्ये भिजून गाणी वगैरे लावून मनमुराद आम्ही नाचलो आणि खेळलो. फुलं झाडं जर तुम्ही इथली बघितलीत ना तर खरंच इतकी सुंदर आणि रंगीबेरंगी फुलं होती ना, खूप सुंदर. आम्ही ती केसांमध्ये लावून छान फोटोशूटही केलेलं आहे. पर्पल, येलो, ऑरेंज, रेड. हां, तर ह्या साईडला बघा, हा आहे तो गेम हाऊस. इथं तुम्ही सगळे इथे गेम खेळू शकतात. आणि इथं हे मोठं असं ग्राउंड दिलेलं आहे,
तुमचा जर स्टे असेल तर तुम्ही क्रिकेट वगैरे खेळायचा आनंद इथं घेऊ शकतात. समोर वॉटर पार्क आणि ह्या साईडला गेम वगैरे आहेत. फुलं तर इतकी सुंदर आणि मनमोहक होती, त्याचाही आनंद आम्ही खूप घेतला. नाईटचा व्ह्यू पण ह्या रिसॉर्टचा खूप सुंदर होता. बसण्याची व्यवस्था तुम्ही बघू शकतात, खूप छान आणि स्पेस असा इथे बसण्याची व्यवस्था केलेली होती. इथे फूड सायकलीमध्ये बघा किती सुंदर नाव लिहिलेलं आहे. या साईडला जेवणाची वगैरे सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. तुम्हाला काय लागेल तसंही इथं प्रोव्हाइड केलं जातं. दुपारच्या जेवणानंतर काहींना स्प्राईट प्यायची इच्छा झाली होती. स्प्राईट, ॲपे असे सॉफ्ट ड्रिंक ठेवलेले होते. ग्रीन नेट खूप छान वाटते. इतकी छान वाटले ना ती ग्रीन ग्रास. आणि हे ते समोरचं वरच्या रूममध्ये सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. तुम्ही ते गेम्स खेळायला जाऊ शकता. स्वच्छता तर तुम्ही बघू शकता. स्वच्छतेच्या बाबत बोलायला आपल्याला काहीही जागा नाही. इतकं स्वच्छ आणि सुंदर हे रिसॉर्ट आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण मला खूप छान तो एक्सप्लोअर करायचा होता, म्हणून मी सलग कुठलाही कट न करता संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फुलं, शांतता, इथला स्वच्छ निसर्गरम्य असा परिसर, जेवणाची तेवढीच उत्तम सोय, खेळण्याच्या अनेकविध जागा, अशा सर्व काही सोयीसुविधांनी नटलेला हा रिसॉर्ट एमे अँड जॉन. मुरबाडपासून शिरवली गावाच्या अगदी जवळ असलेला हा रिसॉर्ट. तुम्हाला जर याची व्हिजिट करायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी बाकीची सगळी माहिती पुरवीन. जेवणाची सोय मात्र खूप सुंदर होते. आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा सगळे खेळून वगैरे पुन्हा चेंज करून निघालो, तेव्हा चहा आणि पकोडे गरमागरम आम्हाला मिळाले होते. चहा आणि पकोडे खाण्याचा आनंद इव्हिनिंगला सगळ्यांनी घेतला. म्हणजे एकंदरीत खाणं पिणं म्हणा आणि मजा, खूप छान असा हा दिवस गेला. बघू शकतात तुम्ही बसण्याच्या जागा पण खूप छान केलेल्या आहेत. असे छोटे छोटे स्टॅच्यू इथं उभारले, त्याच्यामुळे खूप जिवंतपणा वाटतो त्या गार्डनला. निरनिराळे खेळ, निरनिराळी मजा मस्ती सगळ्यांनी केली. मुली बॅडमिंटन खेळत आहे, मागच्या बाजूला काही जेंट्स क्रिकेट देखील खेळत होते. आम्ही थकलो होतो म्हणून आम्ही बसलो, कारण अजून आमचा चहा आणि पकोड्यांचा कार्यक्रम व्हायचा होता. इव्हिनिंगचा लुक, आता लाईट वगैरे लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. नाईट लुक पण खूप सुंदर आहे. आणि रूम्स तर तुम्ही म्हणाल ना, खूप छान आहेत. एक रूम मी एक्सप्लोअर करून दाखवते आहे. जर तुमचा नाईट स्टेचा प्लॅन असेल तर त्याच्यासाठी देखील हे ठिकाण खूप छान आहे. असे छोटे छोटे रो हाऊसेस बांधलेले आहेत. आतमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत. हा बाहेर जो आज मी दिवसभर तुम्हाला एक्सप्लोअर करून सांगितला, हा तो रिसॉर्ट आणि हा त्याचा नाईट लुक. जर तुम्हाला रात्रीचा स्टे इथं करायचा असेल तर सगळ्या सोयीसुविधा इथे दिलेल्या आहेत. वरती असा छोटासा कॉर्नर दिलेला आहे झोपायला. हे शिड्यांनी तुम्ही वरती चढून जाऊ शकतात. आतमध्येच तुम्हाला सगळं वॉशरूम वगैरे सगळी सोयीसुविधा दिलेल्या आहेत. विकेंडसाठी जर तुम्ही म्हणत असाल तर खूप सुंदर असा हा रिसॉर्ट आहे. आणि प्राईस देखील याची जास्त नाही आहे, हेही मी तुम्हाला
नक्कीच सांगते. पण ज्यांना कोणाला इथं जायचं असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यापर्यंत त्याचे सगळे डिटेल्स पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे सगळ्या धावपळीच्या जगातून, धावपळीच्या आपल्या नित्यक्रमातून आम्ही एक दिवस, पूर्ण दिवसभर इथे हा रिसॉर्ट एन्जॉय केलेला आहे. मित्रपरिवाराबरोबर आम्हाला खूप मज्जा आली इथं. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या रिसॉर्टला भेट दिली त्यावेळेस आम्हाला म्हणजे पहिल्या एंट्रीलाच छान वाटलं. कारण एवढ्या जवळ होता पण आम्हाला कधी येण्याचा योग आला नव्हता. योगायोग आम्ही त्याचा तो कॉन्टॅक्ट थोडासा ओळख परिचयातून मिळवला आणि हा रिसॉर्ट आम्ही त्या दिवशी पूर्ण दिवस एन्जॉय केला. म्हणून सगळ्या मित्रपरिवाराने मनापासून माझे आभार मानले. थोडक्यात म्हणजे काय तर आमचा पूर्ण दिवस खूप छान आनंदात उत्साहात गेला. सर्व जेवण काय व्यवस्था असेल ती, पार्किंगची पण खूप छान सोय आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही विकेंडला कुठं जायचा विचार करत असाल तर नक्की ह्या रिसॉर्टला भेट द्या. मोरवाडपासून जास्तीत जास्त 4 किलोमीटर अंतरावर हा आहे. तुम्हाला याची काही माहिती हवी असेल, डिटेल्स हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी सगळी माहिती देईन. आणि थोडक्यात मित्रपरिवारासोबत कधीतरी कुठेतरी असा मनमुराद निसर्गामध्ये फिरायला जात जा. कारण शेवटी त्या मित्रांसोबत फिरण्याचा जो आनंद आहे तो कशातच नाही. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला कोणाला इथं जायचं असेल तर तेही मला सांगा. मी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. हे सगळं करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. आणि आजचा दिवस एकंदरीत खूप छान गेलेला होता. सो हा छानसा प्रयत्न या रिसॉर्टला एक्सप्लोअर करण्याचा एमे अँड जॉन. खूप सुंदर दिवस, खूप छान आठवणी आणि अविस्मरणीय असा हा आजचा दिवस. ज्या दिवसात आम्ही सगळ्यांसोबत खूप छान अशी मजा केलेली आहे. ज्यावेळेस आम्ही सगळेजण सोबत होतो त्यावेळेस आम्ही खूप सारा एन्जॉय केलेला आहे. सो तुम्ही समजू शकतात मित्रपरिवाराबरोबर हा आनंदासाठी खूप छान दिवस होतात. धन्यवाद.